Hello everyone, welcome to the परिवर्तन लर्निंग सेंटर YouTube चॅनल. माय नेम इज एसपी सर. विद्यार्थी मित्रांनो, आपण PYQ ची सिरीज स्टार्ट केलेली आहे. याच्यामध्ये आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड याचे PYQ डिस्कस करत आहोत. तर मागील लेक्चर मध्ये विद्यार्थी मित्रांनो 2022 ची आपण PYQ डिस्कस करायला सुरुवात केलेली आहे. तर बघा 2022 मध्ये आपण MCQ डिस्कस केला, वन लाइन क्वेश्चन डिस्कस केला, एक 2 मार्काचा न्यूमेरिकल मागील लेक्चर मध्ये डिस्कस केलं आणि एक क्वेश्चन आपला 3 मार्काचा बाकी होता, तो आपण या लेक्चर मध्ये कव्हर अप करणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा 3 मार्काचा क्वेश्चन आहे, म्हणजे सेक्शन सी चा हा क्वेश्चन आहे. कितवा क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर 21 आहे. डिराइव एन एक्सप्रेशन फॉर द टर्मिनल वेलोसिटी ऑफ द स्पेरिकल ऑब्जेक्ट फॉलिंग अंडर द ग्रॅव्हिटी थ्रू द विस्कस मीडियम. तर तुम्हाला कोणतं एक्सप्रेशन ऑब्टेन करायचं विद्यार्थी मित्रांनो, टर्मिनल वेलोसिटीचं एक्सप्रेशन तुम्हाला ऑब्टेन करायचं आहे. बघा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, 2022 मध्ये विचारलाय. आणखीन एकदा मला वाटतं रिपीट झाला, तो आपण नंतर बघणार आहोत. बरोबर आहे, ओके. तर इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, मे बी 2026 मध्ये विचारला जाऊ शकतो. एखाद्या वेळेस विद्यार्थी मित्रांनो हा 4 मार्कला देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. जर हा प्रश्न 4 मार्कला विचारला तर डिफाइन टर्मिनल वेलोसिटी अँड डिराइव एन एक्सप्रेशन फॉर द टर्मिनल वेलोसिटी ऑफ द स्पेरिकल ऑब्जेक्ट विचारला जाईल. डेफिनेशन 1 मार्कासाठी आणि हे डेरिव्हेशन 3 मार्कासाठी. चला ठीक आहे. जर डेफिनेशन विचारली तर डेफिनेशन काय येणार आहे, टर्मिनल वेलोसिटी. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर एखादा स्पेरिकल ऑब्जेक्ट एखाद्या विस्कस लिक्विड मध्ये, विस्कस फ्लुइड मध्ये जर आपण सोडला तर स्टार्टिंगला सोडल्या त्याची वेलोसिटी वाढते आणि त्याच्यानंतर तो ऑब्जेक्ट, तो स्पेरिकल ऑब्जेक्ट काय करतो, कॉन्स्टंट वेलोसिटी अक्वायर करतो. नंतर तो कॉन्स्टंट स्पीडने खाली जाणार आहे, त्यालाच आपण टर्मिनल वेलोसिटी म्हणणार आहे. तर काय येणार आहे डेफिनेशन टर्मिनल वेलोसिटीची, द कॉन्स्टंट velocity acquired by the spherical object when falling through the viscous fluid is called as, आपण त्याला काय म्हणणार आहे, टर्मिनल वेलोसिटी म्हणणार. जेव्हा कॉन्स्टंट वेलोसिटी तो स्पेरिकल ऑब्जेक्ट अक्वायर करतो, जेव्हा तो विस्कस फ्लुइड मधून फॉल होतो, तेव्हा त्या वेलोसिटीला आपण टर्मिनल वेलोसिटी म्हणतो. बरोबर आहे, लक्षात असू द्या. ओके, पण या ठिकाणी फक्त डेरिव्हेशन विचारले, त्याच्यामुळे फक्त डेरिव्हेशन आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहे. बरोबर आहे, ओके. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, डायग्राम आपण ड्रॉ करूया. चला डायग्राम याच पेन आपण ड्रॉ करूया. चला, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे लिक्विड आहे, इथं पूर्णपणे असं लिक्विड आहे. एक स्पेरिकल ऑब्जेक्ट इथं आहे, स्पेरिकल ऑब्जेक्ट आपण घेऊया. याच्यावर कोणकोणते फोर्स ऍक्ट होतात, खाली जो फोर्स ऍक्ट होतो त्याला आपण FG म्हणतो, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी म्हणतो. वर जे फोर्सेस ऍक्ट होतात विद्यार्थी मित्रांनो, ते 2 फोर्सेस असतात. एक असतो विस्कस फोर्स आणि दुसरा असतो बियॉन्ड फोर्स असतो. आलं लक्षामध्ये, ओके. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, एक विस्कस फ्लुइडचं या ठिकाणी आपण एक टँक घेतलेला आहे, याच्यामध्ये स्पेरिकल ऑब्जेक्ट फॉल व्हायला. बरोबर आहे, ओके. मग याच्यावर कोणकोणते फोर्स ऍक्ट होतात, जर स्पेरिकल ऑब्जेक्ट जर खाली येत असेल तर त्याच्यावर अपोजिट डायरेक्शनला विस्कस फोर्स लागतो, त्याला आपण FV म्हणतो. त्याच्यानंतर खालून अपवर्ड डायरेक्शनला बियॉन्ड फोर्स लागतो, त्याला आपण FU म्हणणार आहेत. आणि FG तुम्हाला माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल जो फोर्स असतो, ग्रॅव्हिटी फोर्स असतो, इट इज ड्यू टू द वेट ऑफ द स्फिअर, तो ऑलवेज डाऊनवर्ड डायरेक्शनला असतो. बरोबर आहे, ओके. आता विद्यार्थी मित्रांनो याचं डिस्क्रिप्शन काय येणार आहे बघा, कन्सिडर अ स्फिअर ऑफ द रेडियस R. एक आपण स्फिअर कन्सिडर केलाय बघा, डिस्क्रिप्शन या ठिकाणी मी लिहितोय, कन्सिडर अ स्फिअर ऑफ रेडियस R. एक स्फिअर आपण कन्सिडर केलाय ज्याची रेडियस किती आहे विद्यार्थी मित्रांनो, R आहे. बरोबर आहे, तो खाली येतोय, ओके. मग त्याच्यावर कोणकोणते फोर्स ऍक्ट होतात ते बी आपल्याला डिस्कस करायचंय. त्याच्यानंतर रो म्हणजे काय डिस्कस करायचंय, सिग्मा म्हणजे काय डिस्कस करायचंय, या गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. ओके, चला ठीक आहे. मग याचं डिस्क्रिप्शन कशा पद्धतीने येणार आहे, डिस्क्रिप्शन तुम्हाला जसं आठवतं तुम्ही कसं बी लिहू शकता. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, जे फ्लुइड आपण कन्सिडर केले त्याची डेन्सिटी आपण रो कन्सिडर केलेली आहे. तर रो म्हणजे काय आहे, डेन्सिटी ऑफ अ स्फिअर. सॉरी, या स्फिअरची डेन्सिटी आपण रो कन्सिडर केल्या. रो म्हणजे डेन्सिटी ऑफ स्फिअर. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इटा म्हणजे काय असतं, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी ऑफ द फ्लुइड. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सिग्मा आपण कन्सिडर करूया. आता बघा, या स्फिअरची डेन्सिटी रो कन्सिडर करूया, मग या लिक्विडला पण काही ना काही डेन्सिटी असणार आहे ना, मग या लिक्विडची डेन्सिटी आपण सिग्मा कन्सिडर करूया. सिग्मा बी द डेन्सिटी ऑफ लिक्विड, डेन्सिटी ऑफ फ्लुइड म्हणा किंवा लिक्विड म्हणा. आलं लक्षामध्ये, ओके. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, या स्फिअरवर कोणकोणते फोर्सेस ऍक्ट होतात. बरोबर आहे, द फोर्सेस ऍक्टिंग ऑन द स्फिअर इज, बघा, द फोर्सेस ऍक्टिंग ऑन स्फिअर इज,
तर नंबर 1 फोर्स कोणता ऍक्ट होतो, दॅट इज द एफव्ही. एफव्ही म्हणजे कोणता, विस्कस फोर्स. ओके, तर नंबर 1 चा जो फोर्स ऍक्ट होणार आहे दॅट इज द विस्कस फोर्स. विस्कस फोर्स इज दॅट इज द एफव्ही बरोबर, हा काय फॉर्म्युला आहे, एफव्ही बरोबर 6 पाय इंटू इटा आरव्ही, हा फॉर्म्युला आहे. आलं लक्षामध्ये. ओके, तर हा फॉर्म्युला आपण कुठून आणलेला आहे, स्टोक्स लॉ नुसार विस्कस फोर्स बरोबर एफव्ही बरोबर 6 पाय इटा आरव्ही हा फॉर्म्युला आहे. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हा बियॉन्ड फोर्स आहे. बियॉन्ड फोर्सचा काय फॉर्म्युला आहे, ओके, नंतर आहे बियॉन्ड फोर्स. बियॉन्ड फोर्स, हा बियॉन्ड फोर्सचा काय फॉर्म्युला आहे, एफ यू बरोबर, बियॉन्ड फोर्स म्हणजे विद्यार्थी मित्रांनो mgच असतं, पण या ठिकाणी जे तुम्हाला m घ्यायचंय ते m डॅश घ्यायचंय. कारण की या ठिकाणी बघा जेव्हा स्पेरिकल ऑब्जेक्ट खाली पडतो तर त्याच्या अपोजिट डायरेक्शनला बियॉन्ड फोर्स हा ऍक्ट होत असतो, म्हणजे अपवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होत असतो. बरोबर आहे. तर मास म्हणजे काय असतं बघा, डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम असतं. मग या ठिकाणी व्हॉल्यूम इकडे गेलं, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम बरोबर मास आलं, याला आपण m डॅश कन्सिडर करूया. m डॅश बरोबर, आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो लिक्विडची डेन्सिटी आपण काय कन्सिडर केली आहे, लिक्विडची डेन्सिटी सिग्मा कन्सिडर केली आहे, त्याच्यामुळे आपण इथली रोच्या ऐवजी आपण सिग्मा घेतलं. आणि व्हॉल्यूम ऑफ द स्पिअरचा फॉर्म्युला काय असतो, 4/3 पाय आर क्यूब असतो. मग या ठिकाणी m डॅश ची व्हॅल्यू काय असणार आहे, सिग्मा इंटू द सौका सिग्मा इंटू द 4/3 पाय आर क्यूब येणार आहे. इथं आपण रो का घेतलं नाही, कारण की रो म्हणजे डेन्सिटी ऑफ द स्पियर आहे. बरोबर आहे. आणि हा जो बियॉन्ड फोर्स आहे तो अपवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होतो. बरोबर आहे. मग या ठिकाणी तुम्हाला डेन्सिटी लिक्विडची घ्यावं लागेल, फ्लुइडची घ्यावं लागेल, त्याच्यामुळे रोला आपण सिग्माने रिप्लेस केलं, त्याच्यामुळे एम ला आपण एम डॅश ने रिप्लेस केलं. आणि व्हॉल्यूम ऑफ स्पियरचा फॉर्म्युला 4/3 पाय आर क्यूब आहे. हा एक्स्ट्रा पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, हा एक्स्ट्रा पार्ट आहे, लक्षात असू द्या. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आणखीन कोणता फोर्स ऍक्ट होतो, या ठिकाणी फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी देखील ऍक्ट होत आहे. ओके, सो फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी इज फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी कोणता आहे मित्रांनो, Fg आहे. ओके, Fg बरोबर काय, mg. ओके, मग मास काय असतं, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम असतं. मग डेन्सिटी इथली रो आहे, इंटू व्हॉल्यूम काय येणार आहे, 4/3 पाय आर क्यूब येणार आहे. आणि जी ला जी ऍज इट इज, इथं पण जी ला जी ऍज इट इज येणार आहे. बरोबर आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे 3 फोर्सेस या ठिकाणी काय होत आहेत, या स्पेरिकल ऑब्जेक्टवर ऍक्ट होत आहेत. बरोबर आहे. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो बघा, जेव्हा हा स्पेरिकल ऑब्जेक्ट खाली पडेल तो कॉन्स्टंट व्हेलॉसिटी अक्वायर करेल. मग कॉन्स्टंट व्हेलॉसिटी जेव्हा तो अक्वायर करेल त्या टाइमला टोटल अपवर्ड फोर्स इक्वल टू टोटल डाउनवर्ड फोर्स असतो. बरोबर आहे. कारण की या ऑब्जेक्टनं कॉन्स्टंट व्हेलॉसिटी अक्वायर केलेली असते, त्यालाच आपण टर्मिनल व्हेलॉसिटी म्हणतो. मग ऍट टर्मिनल व्हेलॉसिटी तुम्ही म्हणू शकता टोटल अपवर्ड फोर्स इक्वल टू टोटल डाउनवर्ड फोर्स. बरोबर आहे. तर काय येणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, ऍट टर्मिनल व्हेलॉसिटी ऍट टर्मिनल व्हेलॉसिटी काय येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, टर्मिनल व्हेलॉसिटीला टोटल अपवर्ड फोर्स काही भी घेऊ शकता, टोटल डाउनवर्ड फोर्स इक्वल टू टोटल अपवर्ड घ्या, किंवा टोटल अपवर्ड फोर्स इक्वल टू टोटल डाउनवर्ड फोर्स घेऊ शकता. टोटल अपवर्ड फोर्स इक्वल टू टोटल डाउनवर्ड फोर्स कोणता भी आधी घेऊ शकता. ओके, एखाद्या नोट्स मध्ये समजा टोटल अपवर्ड फोर्स घेतला असेल, किंवा माझ्या बी नोट्स मध्ये इथल्या ओके टोटल अपवर्ड फोर्स घेतला असेल तरी बी चालेल, किंवा टोटल डाउनवर्ड फोर्स आधी घेतला असेल तरी बी चालेल. टोटल अपवर्ड फोर्स कोणते आहेत, हा FU प्लस FV. टोटल डाउनवर्ड फोर्स कोणता आहे, FG आहे. बरोबर आहे. चला ठीक आहे. ओके, चला माझ्या नोट्स मध्ये इथं काय घेतलंय बघतो मी, कोणता भी तुम्ही घेऊ शकता. अगोदर इथं टोटल डाउनवर्ड फोर्स अगोदर घेतलेला आहे. ओके, टोटल अपवर्ड अगोदर घेऊ शकता, टोटल डाउनवर्ड अगोदर घेऊ शकता, कोणताही घेऊ शकता. टोटल डाउनवर्ड घ्यायचा का, कारण की एखाद्या वेळेस जर समजा तुम्ही माझ्या नोट्स बघितल्या तर तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये. तुम्ही म्हणता की सर इथेही वेगळं शिकवलंय आणि तिथे वेगळं दिलेलं आहे, असं काही नाही. तुम्ही टोटल डाउनवर्ड फोर्स देखील अगोदर घेऊ शकता. चला ठीक आहे, टोटल डाउनवर्ड घ्यायचं, टोटल डाउनवर्ड घ्या. टोटल डाउनवर्ड फोर्स इक्वल टू टोटल अपवर्ड फोर्स येणार आहे. अपवर्ड फोर्स येणार आहे. मग टोटल डाउनवर्ड फोर्स कोणता मित्रांनो, हा टोटल डाउनवर्ड फोर्स कोणता, खालच्या डायरेक्शनचा फोर्स डायग्राम मध्ये बघा Fg आहे. आणि अपवर्ड फोर्सेस दोन आहेत, एक FU आहे आणि दुसरं FV आहे. बरोबर आहे. ओके, Fg चा फॉर्म्युला सांगा. Fg चा फॉर्म्युला इथे बघा, रो इंटू 4/3 पाय आर क्यूब जी. FU चा फॉर्म्युला सांगा. FU चा फॉर्म्युला सिग्मा इंटू 4/3 पाय आर क्यूब जी. ओके, तर या ठिकाणी काय येणार आहे, सिग्मा इंटू 4/3 पाय आर क्यूब इंटू जी येणार आहे. ओके, आणि त्याच्यानंतर FV चा फॉर्म्युला
Fe म्हणजे विस्कस फोर्स सर्वांना माहिती आहे, विस्कस फोर्स म्हणजे 6 पाय इंटू इटा RV असतो. तर या ठिकाणी काय येणार आहे 6 पाय इंटू इटा RV. आता विद्यार्थी मित्रांनो बघा ही टर्म इकडे प्लस आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल मायनस होईल. चला ठीक आहे, मग याला मायनस करा, इकडे प्लस आहे इकडे गेल्यानंतर मायनस, तर रो इंटू काय आलं रो इंटू 4/3 पाय R क्यूब इंटू जी. इकडे प्लस आहे टोटल टर्म इकडे घ्या मायनस सिग्मा इंटू टोटल टर्म इकडे घ्या 4/3 इथे इंटू करा. ओके चला 4/3 पाय R क्यूब इंटू जी इक्वल टू इकडे काय उरलं 6 पाय इंटू इटा RV. आता कॉन्स्टंट काय मित्रांनो, कॉन्स्टंट घ्या. कॉन्स्टंट काय काय दिसायला बघा, हा कॉन्स्टंट काय 4/3 पाय R क्यूब 4/3 पाय R क्यूब इकडे जी कॉन्स्टंट आहे आणि मध्ये काय उरलं मग लिहून घ्या, मध्ये इकडे उरलं रो इकडे उरलं सिग्मा. ओके हा मग काय कॉन्स्टंट आलं 4/3 कॉमन काय आलं 4/3 पाय R क्यूब जी इक्वल टू 6 पाय इंटू इटा RV. आता विद्यार्थी मित्रांनो बघा कॅन्सल काय काय व्हायलंय, इथला पाय कॅन्सल, इथला एक R कॅन्सल, आणखीन काय व्हायलंय बघा हा बेदोनी 4 बेत्रिक 6 बरोबर आहे, आणखीन काय व्हायलंय नाही एवढंच व्हायलंय. चला बाकीची उरलेली गोष्ट लिहून घ्या. तर बघा रो मायनस सिग्मा इथं काय उरलं 2 इंटू R² जी उरलं, खाली अपॉन 3 उरलं इक्वल टू इकडे काय उरले विद्यार्थी मित्रांनो 3 उरले, इटा उरले V उरले बरोबर आहे. ओके आता 3 इटाला इकडे शिफ्ट करा, 3 इटाला इकडे शिफ्ट केल्यानंतर काय येते मग हे रो मायनस सिग्मा ओके 2 इंटू R² जी. आता बघा या 3 इकडे आला 3×3 9 आणि इटा या ठिकाणी इथं डिवायडेशन मध्ये V. तर V बरोबर विद्यार्थी मित्रांनो काय येते बघा, आता हे V बरोबर या 2/9 ला मी जर पहिल्यांदा लिहिलं हे झालं 2/9, हे बघा 2/9 ला मी पहिल्यांदा लिहिलं हा जी आहे, हा जी आहे, जी व्यवस्थित ओळखायला पाहिजे. ओके त्याच्यानंतर R² जी लिहिलं, त्याच्यानंतर हो का 2/9 R² जी रो मायनस सिग्मा अपॉन इटा. मी कसं लिहिले बघा विद्यार्थी मित्रांनो सेम लिहिले फक्त हेराफेरी केले हो का. 2/9 ला पहिल्यांदा लिहिले R² जी रो मायनस सिग्मा अपॉन इटा. सो दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर द टर्मिनल वेलॉसिटी. दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर द टर्मिनल वेलॉसिटी. अलग लक्षामध्ये ओके या ठिकाणी तुम्हाला एक शेवटी लाईन लिहायची आहे, दिस इज फायनल एक्सप्रेशन, दिस इज फायनल एक्सप्रेशन. 3 मार्काचा प्रश्न आहे. मेन या ठिकाणी बघा मेन टर्निंग पॉइंट विद्यार्थी मित्रांनो हाच आहे. ऍट टर्मिनल वेलॉसिटीला कॉन्स्टंट वेलॉसिटीला टोटल डाउनवर्ड फोर्स इक्वल टू टोटल अपवर्ड फोर्स. म्हणजे खालचा फोर्स बरोबर वरचा फोर्स केला, FG च्या ठिकाणी FG ची व्हॅल्यू, FU च्या ठिकाणी FU ची व्हॅल्यू आणि FV च्या ठिकाणी FV ची व्हॅल्यू पुटअप केली आणि V चा फॉर्म्युला आपण ऑब्टेन केला. या व्हीलाच आपण काय म्हणलं टर्मिनल वेलॉसिटी म्हणलेलं आहे. चला ठीक आहे, आय होप व्हिडिओ सर्वांना समजला असेल. जर समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा एक्स्ट्रा पार्ट आहे लक्षात ठेवा बरोबर आहे. ओके सर्वांना समजलंय का. डिस्क्रिप्शन असंच लिहावं असं काही नाही, तुम्ही तुमच्या मोडक्या तोडक्या इंग्लिश मध्ये कसं बी लिहू शकता. तुम्ही असं देखील लिहू शकता लेट R बी द रेडियस ऑफ द स्पेरिकल ऑब्जेक्ट, रो बी द डेन्सिटी ऑफ स्फियर, इटा बी द कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी, स्मॉल v बी द टर्मिनल वेलोसिटी, FG बी द ग्रॅव्हिटी फोर्स, FU बी द बियॉन्ड फोर्स आणि FV बी द विस्कस फोर्स. असं देखील डिस्क्रिप्शन लिहू शकता. तुम्हाला जसं आठवलंय ना डायग्राम मध्ये जे दिले ना राजांनो ते ऍज इट इज डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्या भाषेमध्ये मेन्शन करा, ते म्हणजे डिस्क्रिप्शन असतं. डिस्क्रिप्शनला अर्धा मार्क असते नेहमी लक्षात ठेवा बरोबर आहे. चला ठीक आहे या ठिकाणी आपण थांबू. जय हिंद जय परिवर्तन.